Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। 40-50 लोक एका रात्रीत फुटून दुसरीकडे जातात। चाललंय काय? नका घेऊ निवडणुका, नका टाइम वेस्ट करू। कशाला तुम्ही शिक्षकांना कामाला लावता सगळ्यांना? तुम्ही एक ठराविक लोक बसून ठरवा की आम्हाला हे असं सिस्टमनी चालवायचंय। खूप हे भयानक चालू आहे। मुंबईमध्ये सगळ्यात शिवसेनेची हवा आहे, जी बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना। बघा, या मुंबईमध्ये ना, मुंबईमध्ये आवाज करायला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजेत, त्याशिवाय पर्याय नाही आहे। कारण कसं आहे, पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरेंचं वर्चस्व राहिलेलंच आहे आणि बाळासाहेब ठाकरे बघितलेलं आहे, ते त्यांच्या भाषणात एकदा म्हणायचेत नेहमीच की पोटाला जात नसते, त्याप्रमाणे हे मुंबईत तरी शिवसेना पाहिजेत। पूर्वीपासून तुम्ही जसं म्हणालात, बालेकिल्ला हा सेनेचा आहे आणि तो सेनेचाच राहणार। गतवर्षी तुम्ही बघितलात रिझल्ट कसे आले, काय आले, तेच रिझल्ट ह्यावर्षी एक्सपेक्टेड आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर धामधूम पाहायला मिळू शकते, चुरस पाहायला मिळू शकते, संघर्ष पाहायला मिळू शकतो आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे या विधानसभा निवडणुकीनंतर येऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक। इथं प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमवतील, पण विशेषत्वानं भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबईमध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते। मुंबईमध्ये विधानसभेच्या तब्बल 36 मतदारसंघ आहेत आणि या 36 विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विधानसभा मतदारसंघ निवडून आणण्यासाठी, तिथनं यश मिळवण्यासाठी चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते। आत्ता मी इथं लालबागमध्ये आहे आणि या लालबागमध्येच अगदी काही दिवसांपूर्वी आपण एक संघर्ष पाहिला होता जागेवरचा। हा संघर्ष होता ठाकरेंकडनं तिकीट कोणाला मिळणार। अर्थात यातली एक गंमत अशी आहे ती म्हणजे की ठाकरेंचा उमेदवार निश्चित झाला। शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये येणारा हा लालबागचा एरिया आहे। इथनं ठाकरेंकडनं अजय चौधरी जे विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं असलं तरी सुद्धा महायुतीकडनं अद्याप त्यांच्यासमोर उमेदवार कोण असणार आहे ही गोष्ट अद्याप स्पष्ट झालेली नाही। पण मनसेकडनं बाळा नांदगावकर इथनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। आपण जर पाहिलं तर मुंबईतल्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या आधी उमेदवार जाहीर करण्यावरनच एक प्रकारे संघर्ष असल्याचं आणि त्याचबरोबर मतदारसंघ मिळवण्यासाठी सामना सुरू असल्याचं आपण पाहतो आणि म्हणूनच मुंबईमध्ये भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना यापैकी कुणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आत्ता या लालबाग मार्केटमध्ये आलेलो आहोत। तर सगळ्यात आधी इथं एक काका आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। काका, विधानसभेची निवडणूक आलेली आहे, या विधानसभेच्या निवडणुकीच्या बद्दलची तयारी तुम्हाला या शिवडी विधानसभा मतदारसंघात कशी पाहायला मिळते? अजून काय त्याचा जोर नाही आहे, कोण काय इंटरेस्टेड दिसत नाही आहे। अच्छा, पण इथनं तर अजय चौधरींना तिकीट मिळालं, सुधीर साळवींना नाही मिळालं, त्यांना पण वाटत होतं की त्यांना तिकीट मिळावं, पण इथे बाळा नांदगावकर इथनं उमेदवार असणार आहेत। बाळा नांदगावकर ग्रेट माणूस आहे, म्हणजे माहिती आहे सगळ्यांना। आणि अजय चौधरी पण आज 2 वेळा निवडून आले, ही त्यांची 3rd टाईम आहे। 2 वेळा बाळा नांदगावकर हे झाले आहेत, पण आता काय झालं आहे, हे शिवसेना फुटल्यामुळे काय होईल सांगता येत नाही। इथे मुंबईमध्ये जर आपण पाहिलं, हा झाला शिवडी विधानसभा मतदारसंघ, पण तुम्ही मुंबईमधले अनेक ग्राहक तुमच्याकडे येतात, तर मुंबईमध्ये कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना की भाजप की काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस की शरद पवार? मुंबईमध्ये सगळ्यात शिवसेनेची हवा आहे, जी बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना, त्यांची हवा मुंबईमध्ये आहे। म्हणजे कुठली? म्हणजे आपल्या ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची। अच्छा, कारण आता बरीचशी आम्ही पण लोकांना चाचपणी करतो मुद्दाम की जे काय म्हणतायत, तर आम्हाला तेच सांगतं की ओरिजिनल शिवसेना यायला पाहिजे असं लोकांचं मत आहे। निदान आमच्या तरी भागातल्या लोकांचं ते मत आहे। ओके, मला एक आणखीन विचारायचं आहे ते म्हणजे की इथं मोठ्या प्रमाणावर लोक खरेदीसाठी येत असतात, तेव्हा तुमच्याशी बोलताना ते कशा पद्धतीनं बोलतात? आता मुंबईत, महाराष्ट्रात जे राजकारण झालं त्याच्याबद्दल कधी गप्पा मारल्यात का? खूप वेळा गप्पा मारतो आम्ही, पण सगळ्यांचा एकच मत आहे, शिवसेना फुटायला नको होती। फुटल्यामुळे शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं नुकसान झालेलं आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं, तर आता 2 शिवसेना झाल्या, तर कोणाचा बालेकिल्ला होईल ही मुंबई? ते आता गॅरंटी त्याची काय देता येत नाही आहे, पण लोकांचं मत एकच आहे की परत हे एक होतील तर छान होईल, म्हणजे अगदी सुंदर होईल। तर अनेक जणांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की दोन्ही शिवसेना जर एक झाल्या तर ते छान होईल
आपण आणखीन काही जणांकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथं खरं तर शॉपिंगसाठी येणारी माणसं आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं विचारावं लागणार आहे. आणखीन काही जणांना आपल्याला विचारायचं आहे. 1 मिनिट. इलेक्शन सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे? इलेक्शन सुरू आहे. मुंबईमध्ये कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? सांगायचं गेलं तर खरं तर म्हणजे मी तर सच्चा शिवसैनिक आहे, कट्टर शिवसैनिक आहे. तो माझ्या मते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. अच्छा, म्हणजे खरं तर मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं, पण शिवसेनेमध्ये आता फूट झाली, त्यामुळे काय वाटतं? शिवसेनेचा बालेकिल्ला ठाकरे म्हणजे शिवसेना, तर आता शिंदे म्हणजे शिवसेना होईल, भाजप म्हणजे शिवसेना होईल, उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना राहील, काय होईल नेमकं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. या मुंबईमध्ये काय वाटतं, कशा पद्धतीची हवा आहे? इलेक्शनच्या दृष्टीनं कुठला पक्ष जास्त जोर लावतो आहे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या एरियामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मनसेचा पण उमेदवार आहे, बाळा नांदगावकर आहेत, इथनं अजय चौधरी ठाकरेंचे उमेदवार आहेत, इथनं राहणारे सुधीर साळवी यांना उमेदवारी दिली नाही आहे. पण तुम्हाला काय वाटतं की कुठला कंटेस्टंट स्ट्रॉंग आहे? आत्ता सध्या जे उमेदवार दिसत आहेत त्याच्यामध्ये अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर. बघायला गेलं तर दोघेही स्ट्रॉंग आहेत. अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर ते जॉईंट किलरच आहेत. पण बघायला गेलं तर लालबागमधल्या विभागात नेहमी अग्रेसर असलेली उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि सर्वजण अजय चौधरी यांनाच मतदान करतील असं माझं तरी मत आहे. तुम्ही मी सेनेचा गट प्रमुख आहे, ठाकरे गटांचा. पण काय वाटतं तुम्हाला, इथं कशा पद्धतीनं जोर लावला पाहिजे मुंबईमध्ये? म्हणजे तुम्ही भले गटप्रमुख इथले असाल, पण मुंबईमध्ये कसा जोर लावला पाहिजे? उद्धव ठाकरे साहेबचीच शिवसेना आली पाहिजे. पण त्याच्यासाठी शिवसैनिक म्हणून काय करताय? काय करता म्हणजे आम्ही जिथे जाईल तिथे हे करतोय उद्धव साहेबांचा प्रचार. मुंबईमध्ये पक्षांच्या दृष्टीनं जर विचार केला तर प्रचारामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच सत्ता हवी आहे. का हवी आहे ती? एक व्यक्तिमत्व म्हणून उद्धव बाळासाहेब व्यक्तिमत्व मेन. आता ठीक आहे, त्यांच्यावरती भरपूर आरोप करतात, हे करतात, त्याला काही अर्थ नाही आहे. शिवसेना तर 2 झाल्या आता मुंबईमध्ये. असू द्या ना, फरक जे उद्धव बाळासाहेब ठाकरेच. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो? तुम्ही म्हणताय तुम्ही गटप्रमुख आहात, पण तरी सुद्धा तुम्ही काहीतरी विचार करत असाल ना? विचार म्हणजे बघा, उद्धव साहेबांच्या जे आहे ते एकनाथ शिंदे आता तुम्हाला माहीत आहे 50 ओके काय करत गेली असतील, पण आता मेन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आणि इथला अजय चौधरी येणं महत्त्वाचं आहे. माझ्या मते तरी गेल्या वेळी जनतेने, सर्व जनतेने त्यांची त्यांना जागा दाखवून दिलेली आहे. पण यावेळी तर नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणार नक्कीच. आता महाराष्ट्रातली जी इलेक्शन आहे त्याच्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतंय की कशा पद्धतीनं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर ते इलेक्शनमध्ये कौल मिळू शकतो का? महाविकास आघाडीला मिळेल की महायुतीला मिळेल? नाही, कसं आहे माहिती आहे, आपला मुळात बोलायला गेलं तर शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे 80% समाजकारण 20% राजकारण. त्यामुळे शिवसेना ही नेहमीच अग्रेसर असणार निवडणुकीच्या दृष्टीने. तरी महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे माहिती आहे? हो खरं. सध्या कुठे मुंबईमध्ये कोणाची हवा आहे असं वाटतं? भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, की काँग्रेस, की शरद पवार, की अजित पवार? बघायला गेला ते जे ग्राउंड लेवलमध्ये काम करतात ते खरं आपले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच माणसं आहे. आणि मला असं माहिती आहे मुंबईत नेहमी जे काम करणारे लोक आहे ते शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचंच काय. त्या हिशोबाने बघायला गेला तर उद्धव साहेब नो डाऊट त्यांचा मुंबईत जे हवा आहे तेच होणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तेच येणार आहे हे आमच्या मनात आहे. मुंबईमध्ये म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं, पण आता शिवसेनेमध्ये फूट झाली. संपूर्ण महाराष्ट्रात ती आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये जास्तीत जास्त आमदार ठाकरेंबरोबर राहिले, पण असं वाटतं का की ह्यावेळेस त्याच्याहीपेक्षा जास्तीचे आमदार निवडून आणू शकतील ठाकरे आणि ठाकरेंना जास्त यश मिळेल मुंबईमध्ये, की शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे कुठेतरी मतविभागणी झाल्यामुळे फटका बसेल? बघा, जे खरं शिवसैनिक आहे, जे आजच्या तारखेला खरं शिवसैनिक आहे ते सगळ्यांना माहिती आहे की जे बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे ते उद्धव साहेब पण त्यांना कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. तर त्याच्यात नो डाऊट काहीच असू द्या, आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना निवडून घेऊन यायचं. इलेक्शन आहे, इलेक्शनचा माहोल वाटतोय का लालबागमध्ये, की दिवाळीचाच माहोल वाटतोय? सध्या तरी दिवाळीचाच माहोल वाटतोय. इलेक्शनचा माहोल अजून काय
दिसत नाही म्हणजे तसे प्रचार फेऱ्या किंवा काय असं जे असतं इलेक्शनच्या अगोदरचा माहोल. तर मे बी ते दिवाळीनंतर अजून जोरदार चालू होईल. आता ऑलमोस्ट एक 20 दिवस राहिलेत इलेक्शनला, पण तसं इलेक्शनचं जे वाटतं की इलेक्शन असताना काय आपल्याला एक माहोल असतो तो सध्या तर नाही आहे. मुंबईमध्ये हवा कोणाची आहे असं वाटतं? कारण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. शिवसेनेमध्ये फूट झाली, आता मराठी मतांसाठी मनसेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. म्हणजे एकंदरीतच मराठीसाठी काम करणारी, भूमिपुत्रांसाठी काम करणारी शिवसेना आणि मनसे असे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काय वाटतं, कोणाची हवा आहे? की भाजपची हवा आहे, की काँग्रेसची हवा आहे, की शरद पवारांची हवा आहे? हवा तर अशी आता सध्या सांगता येणार नाही, कारण परिस्थिती बघताना की सगळीकडेच तेवढंच प्रत्येकाला पाठिंबा आहे. कोणाला असं वाटतं की राज ठाकरेंनी समोर यावं, त्यांनी लढावं, त्यांचं आता सरकार यावं. कोणाला वाटतं शिवसेना, कोण शिंदे साहेबांसोबत आहेत, कोणी BJP सोबत. त्यामुळे आत्ता तर त्याचं कन्क्लुजन काही सांगता येत नाही. सगळं एकदम असं सारखं वाटतं. आता नंतर प्रचार फेऱ्या जेव्हा चालू होतील त्यावेळेला एक एकंदरीत आयडिया येईल की आता काय चाललं किंवा काय नाही. कारण एवढी पक्षात फाटाफूट झाली तर आपल्याला पण सध्या आयडिया लावता येत नाही की काय होऊ शकतं ते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, मनसे आणि भाजप, मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी काम करणारा असा कुठला पक्ष तुम्हाला वाटतो तुमच्या हिशोबाने? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मुंबईकरांसाठी मुंबईत काम करणारा एक पक्ष माझ्या हिशोबाने मला वाटतो. आता म्हणजे शिवसेनेमध्ये फूट झाली, तर शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर शिवसेना कोणाची? त्याचबरोबर आता असं होईल विधानसभा निवडणुकीनंतर ते म्हणजे की मुंबई कोणाची, कुठल्या शिवसेनेची? तर तुमच्या दृष्टीनं मुंबई कुठल्या शिवसेनेची हे कशा पद्धतीनं प्रूव्ह होईल आणि प्रूव्ह होईल का? कोणाकडे जाईल असं तुम्हाला वाटतंय तुम्ही जेव्हा इथनं बघता किंवा तुम्ही जे काही लोकांशी बोलता, टी व्हीवर बातम्या बघता? माझ्या मते तरी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच मुंबई असणार शेवटपर्यंत. आणि मला असं वाटतं की सत्तेत पण त्यांच्या सीट्स येऊ शकतात भरपूर. कारण याच्या मागचं जे आपण सगळं बघत आलो आता की पक्ष फुटला, 2 शिवसेना झाल्या, त्यानंतर जे आत्ता जी सरकारमध्ये शिवसेना आहे ती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, एकंदरीत बघता आता यांना चान्स मला भरपूर वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला. असं इलेक्शन आहे, तुम्ही इथनं इलेक्शन बघताय, तुम्हाला इलेक्शन दिसतंय, लोकांच्या चेहऱ्यावर दिसतंय? हो नक्कीच. शिवडी विधानसभेमध्ये आता निवडणुकीचा हा जो लोकशाही सण आहे आपला, या सणाचं वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि नक्कीच आमच्या इथे शिवसेना उभाटा गटाचे अजय चौधरी साहेब आहेत, जे विद्यमान आमदार देखील आहेत गेली 10 वर्ष. आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे बाळा नांदगावकर, जे राजसाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत ठाकरे कुटुंबाचे आपण म्हणू शकतो. या दोघांमध्ये एक चुरशीची लढत आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच लोक योग्य तो निर्णय स्वतःचा घेतील, कारण गेली 10 वर्ष विद्यमान आमदार अजय चौधरी यांनी काही प्रश्न होते परंतु ते पूर्ण झाले नाहीत. त्याबद्दल एक निराशा देखील इथे सामान्य लोकांमध्ये आहे. आणि त्यासाठी एक नवा पर्याय म्हणून बाळासाहेब साहेबांना पुन्हा इथे संधी मिळू शकते आणि ती मिळाली देखील पाहिजे. कारण जेव्हा बदल होतो तेव्हा विकास हा दिसतो. आणि राजसाहेब ठाकरे यांचं जर आपण पाहिलं तर ते आता यंदा ह्यावेळेला त्यांनी मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिलेला. तर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काही जागांमध्ये राजसाहेबांना तिथे सपोर्ट मिळतो आहे महायुतीचा. महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांमध्ये सरकार कोणाचं बनेल हे सांगू शकत नाही, परंतु राज ठाकरे नक्की यावेळेला सरकारमध्ये आले पाहिजेत. कारण महाराष्ट्रामध्ये ब्ल्यूप्रिंट देणारा, जो विकासाचा मुद्दा जो घेऊन येणारा असा हा नेता, आणि त्या नेत्याची जी त्याचं जो व्हिजन आहे त्या व्हिजनची आणि त्याला होणारे यंग टॅलेंट जे आहेत आपले, जे आपले तरुण आहेत, ते राजसाहेबांना नक्कीच आकर्षित होतात. आणि त्यांचं जो व्हिजन आहे ते व्हिजन एकदा संधी द्यायला काय हरकत आहे असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. शिवसेना म्हणजे मुंबई ही शिवसेनेची असं म्हटलं गेलं. शिवसेनेमध्ये फूट झाली, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना असे 2 पक्ष झालेले आहेत. तर मुंबईमध्ये सध्या या 2 पक्षापैकी कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? आणि या व्यतिरिक्त मुंबईमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, शरद पवार यांची कोणाची हवा आहे असं वाटतं? आपण जर मागच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जर निकाल पाहिला तर शिवसेनेला तेवढं चॅलेंज झालेलं, कारण भारतीय जनता पक्षाचा देखील तेवढाच जोर वाढलेला. एक साधारण 8 ते 10 नगरसेवकमुळे त्यांची BMCची सत्ता हुकली. आणि यंदा जर आपण पाहिलं तर शिवसेनेमध्ये ऑलरेडी फूट झालेली आहे. ठाकरेंची शिवसेना गेली 25 ते 30 वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये, ज्याचा अर्थव्यवस्था एखादा देश सांभाळेल एवढा मोठा BMCचा आपण टॅक्स रूपाने आपण त्याला पैसे देतो, पण त्याच्यामार्फत होणारी जी प्रगती, होणारा जो विकास, जे मुंबई आज एक कॉस्मेटिक शहर आपलं जसं पाहायला दिसलं पाहिजे होतं, परंतु ते होत नाही आहे. तर नक्कीच लोकांनी यावर विचार केला पाहिजे आणि नवीन
म्हणजे एक हाती कोणाला तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या दिल्या पाहिजेत, जेणेकरून हे फुटणं आणि ह्या सर्व गोष्टी बंद होतील आणि एखाद्या पक्षाला आपण चांगलं बहुमत देऊ, बृहन्मुंबई महानगरपालिका ही आपण दिली पाहिजे, तर आपल्या सर्वांचा विकास लवकर चांगल्या रीतीने होईल. 36 विधानसभा मतदारसंघ आहेत मुंबईमध्ये. काय वाटतं कोणाचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील इथनं? नक्कीच जर 36 आहे त्यामध्ये जर आपण मागचं 2019 जर इलेक्शन पाहिलं तर शिवसेना हा एकच पक्ष होता. आता त्याच्यामध्ये फूट पडली आहे. आता काही ठिकाणी महाविकास पण आहे आणि काही ठिकाणी महायुती पण आहे, पण माझ्या मते तरी महायुतीचे जास्त आमदार येतील असं मला तरी वाटतं. शिवसेना बघितलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? कारण इथे बरेच सारे ग्राहक येतात, वेगवेगळ्या भागातनं येतात. पूर्वीपासून तुम्ही जसं म्हणालात बालेकिल्ला हा सेनेचा आहे आणि तो सेनेचाच राहणार. गतवर्षी तुम्ही बघितलात रिझल्ट कसे आले, काय आले, तेच रिझल्ट ह्यावर्षी एक्सपेक्टेड आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. लालबाग परळ एरिया पूर्वीपासून सेनेचा आहे, तो सेनेचाच राहील असे आम्हाला एक आशा वाटते. शिवसेनेमध्ये फूट झालेली आहे. 2 शिवसेना झाल्या, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर अशामध्ये मतांची फाटाफूट झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते का? आणि तुम्हाला काय वाटतं की आता मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे, मराठी मतांमध्ये फूट झालेली पाहायला मिळू शकते का? थोडंफार होऊ शकेल, पण प्रत्येकजण जे कोण बाहेर गेले, जे कोण आतमध्ये आहेत, त्यांचे स्वतःचे आपण म्हणतो वोट बँक्स आहेत. त्या हिशोबाने त्याने कॅन्डिडेट्स उभे केले, तर त्या हिशोबाने ते कॅन्डिडेट्स येतील आणि आमच्या इथे पण त्या हिशोबानेच कॅन्डिडेट उभा झालेला आहे, तर तो कॅन्डिडेट येऊ शकतो असं आम्हाला ठाम वाटतं. मुंबईमध्ये ज्याचे आमदार येतील किंबहुना मुंबई कोणाची याचं उत्तर या निवडणुकीमध्ये मिळेल असं म्हटलं जातं आहे. मुंबईत जो माणूस निवडून येईल, ज्याचे जास्त आमदार निवडून येतील, जो पक्ष निवडून येईल, त्यांनी काय करायला हवं मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी? सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईमध्ये जे आता सध्या तुम्ही बघाल तर ट्रॅफिक बिकॉज ऑफ कन्स्ट्रक्शन आणि जे रोड वाइंडिंगची कामं छान चाललेली आहेत, पण एक फास्ट प्रोसेसनी ती झाली पाहिजे, जेणेकरून तुमचं डेलीचं जे येणं जाणं आहे, वळणदळण आहे, ते सुरक्षित व्हावं. दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे बिकॉज ऑफ दिस कन्स्ट्रक्शन तुमचं काही पोल्युशन आहे, तुमचे शारीरिक त्रास वाढलेले आहेत. तर हे ज्या प्रकार आहेत ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवून पुढे कामं तशी घेतली पाहिजे. बाकी डेव्हलपमेंट म्हणाल तर पाण्याचा त्रास काही, म्हणजे आमचा एरिया बघाल तर काही ठिकाणी अजूनही 24 तास पाणी नाही आहे, ती अवेलेबिलिटी आली पाहिजे. तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या इम्प्रूव्ह करायला हव्या. मुंबईमध्ये इलेक्शन आहे, महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे, कल्पना आहे याची? हो, कल्पना आहे, बघतोय न्यूजला. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये काय वाटतं, काय चाललं आहे? कशा पद्धतीने इलेक्शन होईल असं वाटतं? कोण जिंकून येईल असं वाटतं? काय वाटतं तुम्हाला सध्या जे काही घडतंय? खरं तर सांगू का, मी एक गृहिणी आहे, माझा काही राजकारणाशी फार संबंध नाही आहे, पण जे काही चाललं आहे ना ते बघून असं वाटतं की म्हणजे हे वाटतं, मनाला यातना होतात की आपण एवढं उन्हात आणत घरचं काम आवरून मुलांचं करून वोट द्यायला जातो आणि तो आपला हक्क आहे, राईट आहे, सगळं सांगतात की कंपल्सरी केलं पाहिजे, मान्य आहे, पण तुम्ही राजकारण्यांसाठी पण जरा काहीतरी हे केलं पाहिजे ना. लोकांनी एरवी तुम्ही मॅच जिंकली, एवढी लोक बाहेर पडतात, एवढं काय झालं, लोक तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही चुकीचं झाल्यावर बाहेर नाही पडू शकत. एक पक्ष फुटला जातो, हे होतं. सामान्य गृहिणी असून मला हे वाटतं, मग कुठे गेले सगळे ज्ञानी आणि सगळे सन्माननीय व्यक्ती, कुठे जातात हे? त्यांनी बाहेर पडलं पाहिजे ना. अशा वेळेस का नाही मुंबईकर बाहेर येत की तुम्ही असे रोज एक पक्ष फुटतो, रोज आहे, आणि मत देऊन काय गॅरंटी की ती व्यक्ती तिथेच राहील म्हणून? चांगली ज्या व्यक्ती आपल्याला म्हणजे भरोसा होता की ही व्यक्ती असं नाही करू शकत, अशा व्यक्ती फुटून दुसरीकडे गेले. वेगळा गट जो मूळ पक्ष आहे त्याला तुम्ही एक गटाचं नाव देता. कसं असंच चालू राहिलं ना तर फार पॉसिबल आहे म्हणजे हे टिकून राहणं. कशाला घेता निवडणुका? डोंट वेस्ट टाईम, कोणाचाच टाईम वेस्ट करू नका. तुम्ही आधीच सांगा आम्ही इकडे उड्या मारणार आहोत, आणि म्हणजे मग आम्हाला पण आमच्या मनाची तयारी करायला की हे असं होणार आहे. आता तुम्ही म्हणताय ते शिवसेनेमधल्या फुटीबद्दल सगळंच, मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही किंवा मला कोणाचा सपोर्ट आहे किंवा मला असं बोला हेही कोणी सांगितलेलं नाही आहे, पण एक गृहिणी आणि झाले थोडंफार शिक्षण झाले आणि वाचन आहे म्हणून सांगते की का नाही कंपल्सरी करत.
हां, तुम्हाला माझा राग येईल. मी नॅशनल टी व्हीला सांगते की तुम्ही नामांकन पत्र भरतानाच त्यांच्याकडून लिहून घ्या की आम्ही उड्या मारणार नाही इकडून तिकडे, तरच आमच्या त्या मताचा उपयोग होईल. आणि माझीच नाही, माझ्यासारख्या खूप जणांची ही काय म्हणतो आपण आतला आवाज आहे हा, की तुम्ही असं त्याच्यात तुम्ही ऑप्शन लिहून घ्या की मी प्रामाणिक राहील ह्या पक्षाशी, तरच त्या मताचा उपयोग आहे. का अर्थच नाही आहे. लोक अक्षरशः म्हणजे केळसवाना प्रकारे नीतिमत्ता काहीच राहिलेलं नाही, इकडून तिकडे उड्या मारतं. का आता तुम्हाला कळतं इथे आता हे नाही आहे, 20-20, 30-30 वर्ष राहिलेले लोक तुम्ही आपल्या फायद्यासाठी का कोणाच्या दबावात येऊन 40-40, 50-50 लोक एका रात्रीत फुटून दुसरीकडे जातात. चाललंय काय? नका घेऊ निवडणुका, नका टाईम वेस्ट करू. कशाला तुम्ही शिक्षकांना कामाला लावता सगळ्यांना? तुम्ही एक ठराविक लोक बसून ठरवा की आम्हाला हे असं असं सिस्टमनी चालवायचं आहे. खूप हे भयानक चालू आहे. आता म्हणजे 2 पक्ष फुटले महाराष्ट्रामध्ये, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. तुम्हाला वाटतं की ज्यांच्याकडनं पक्ष काढून घेतले गेले त्यांना न्याय मिळायला पाहिजे? तुम्हाला वाटतंय की ज्यांनी केलं ते बरोबर केलं? म्हणजे तुमच्या बोलण्यावरनं तर तसं नाही वाटलं. बरोबर कसं म्हणणार बरोबर केलं? कसं म्हणणार बरोबर केलं? काय काय कारणाने? काय कारण काय होतं? चांगलं सरकार चाललेलं, तुम्ही हे केलं आणि दुसरं बसवलंय ते की तुम्ही सांगताय की हे पहिलं जे सरकार होतं त्यांनी हे वाईट केलं, ते वाईट केलं. मागे आता काय कमी आहे? मुलींबद्दल अत्याचार चालू आहे, ते शाळेचा प्रकार झाला, मेन माणसं सापडली नाही, एन्काउंटर केला. सगळं चुकीचं चाललेलं आहे, काही बरोबर चाललेलं नाही. कोण म्हणत असेल की नाही मी आता बाजारात दिवाळीची शॉपिंगला आले, तुम्ही अचानक दिसलात म्हणून बोलते. कोणत्याही राजकीय हेतून प्रेरित होऊन किंवा मला कोणी, मी कोणत्या एका पक्षाची नाही आहे. मी साधी सरळ गृहिणी, माझा घराशी संबंध आहे. सगळं महाग आहे, महागाईविषयी तर बोलूच नका. पण आता म्हणजे महिलांना थोडासा दिलासा मिळायला हवा, ज्या नोकरी करत नाही त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना पण आणलेली आहे. अर्थ नाही आहे. ज्या माझ्या बाजूला घरकाम करणारी राहते तिला तुम्ही देत नाही का? तर तिचं वय जास्त आहे, 35-30 वर्ष त्या काम करतायत. त्या लाडकी बहीणबद्दल तर मग किती शाश्वती नाही आहे, किती दिवस ते चालणार आहे. तुमच्याकडे त्याच्यासाठी पैसा आहे, पण तुम्ही सर्वे करू शकत नाही का की खरोखर कोणाला किती गरज आहे, कोणाच्या घरात किती मुलं आहेत, ज्यांना खरोखर पुस्तकांची गरज आहे? हा नाही करू शकत. लाडकी बहीण, कितीतरी अशा लाडकी बहिणी की ज्यांचे उत्पन्न याचे वाईट रेशन कार्ड आहेत, लाखाची उत्पन्न आहे, भाडं येते, त्यांना तुम्ही पैसे दिलेत, त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केलेत. किती लाडकी बहीण तुमच्या गरीब आहेत हे तुम्ही सर्वे केला का? नाही. फक्त निवडणुका आली, मतं पाहिजे. तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही पैसे वाटले की ते तुम्हाला मतं देणार आहे? तुम्ही जर ते एका पक्षाकडून निवडून येता, तुम्ही हे करता, तरी तुम्ही अपेक्षा ठेवता की गृहिणीने तुम्हालाच मत द्यायचं. याचा उपयोग होणार नाही आहे. मला कोणालाही नाव ठेवायचं नाही किंवा काही नाही, फक्त आत्मचिंतन करावं जशी मी करते. काही चुकलं तर का हे चुकलं माझं, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. साधं, अरे 2 रुपये द्यायचे राहिले तरी परत येतो माणूस की त्या व्यक्तीचे द्यायचे राहिलेत. लाखांनी करोडोनी पैशाची अफरातफर चालली सगळी. हॉरेबल आहे सगळं. तुम्ही इतक्या तळमळीने बोलता आहात, तुम्ही कुठल्या पक्षाशी जोडलेले? काही संबंध नाही, काही नाही. मी गृहिणी आहे, मुंबईकर आहे, महाराष्ट्रीयन आहे आणि हीच व्यथा सगळ्या यांची आहे. फक्त बोलायला नको, इश्यू नको व्हायला म्हणून कोणी बोलत नाही. नाही तर सगळ्यांच्या मनात तीच भावना आहे, सगळ्यांच्या मनात A to Z सगळे. तुम्ही आता सांगता की CBSE पॅटर्न चालू करणार आहे 1 तारखेपासून, 1 एप्रिल. मी आता बातमीला वाचलं, ऐकलं. अर्थ आहे का? किती गरमी आहे. 1 मेला कसं मुलांना बसवायचं? शाळेत तुम्ही चेक केलं आहे का? पंखे आहेत का? सगळं आहे का? हे आणि काय अचानक तुम्ही निर्णय लादताय पालकांवर? आधी चर्चा करा, मुलांशी करा. असाच एक गणवेशाबद्दल पण निर्णय झाला होता, म्हणजे सेम गणवेश असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे या सरकारने काही निर्णय सुद्धा घेतलेले आहेत मुलांसाठी, सेम गणवेश असतील, सकाळच्या शाळा नको असतील, तर ह्या सगळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही विद्यार्थ्यांबद्दल बोललात म्हणून मुद्दा. सकाळच्या शाळेबद्दल मी सांगते तुम्हाला, हरकत नाही, तुमचे नियम असतील, आम्ही पण हे करू तयारी. पण तुम्ही हे जे आता CBSE पॅटर्न चांगला आहे, पण तुम्ही आधी पालकांशी बोला, मुलांशी बोला की खरोखर उन्हाचा त्रास होतो का मुलांना? कोण जिम्मेदारी घेणार? मे महिन्यात आम्ही कधी एप्रिलमध्ये शाळा बंद होते वाट बघतो, कारण की एवढी गरमी असते मुलांना. त्यांनी युनिफॉर्म कंपल्सरी सगळं हे मुलं वैतागलेलीत, मुलं कंटाळलेलीत. आणि सकाळची शाळा नको असं नको, काही लगेच म्हणणारे चालू होतील. मोबाईलवर असतात बायका, कोण नसतं मोबाईलवर, कोण नाही. आम्हाला तुम्ही वेळ किती ठेवा, हरकत नाही, फक्त तुम्ही मुलांशी पालकांशी बोला. कोण शिक्षण मंत्री आहे, कोण कधी बदली होईल, कोणते निर्णय, काही ताळमेळ नाही आहे.
कसं तुम्ही आणि सांगता की नाही लोक बाहेर पडत नाही, सुशिक्षित वर्ग बाहेर पडत नाही निवडणुकीला, कसं पडणार? सॉरी मॅडम, तुमचा खूप वेळ घेतला. काय ठीक नाही, आम्ही ह्याच्यासाठीच आलो होतो. तर थँक्यू, तुम्ही तुमची म्हणणं मांडलं त्याच्यासाठी. आणखीन पण तुम्ही म्हणजे तुमचं आणखीन काही मत असेल तर म्हणजे विशेष म्हणजे आम्हाला समजून घ्यायचं आहे की आता शिवसेनेमध्ये फूट झाली, राष्ट्रवादीमध्ये फूट झाली, पण शेवटी म्हणजे ज्याची सत्ता येईल त्याचे जास्त आमदार पण यायला हवे. काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवा आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये? मुंबईमध्ये कोणाचीच हवा नसली पाहिजे, सत्तेची हवा असली पाहिजे. सत्य जे आहे तिथं उभं राहिलं पाहिजे सगळ्यांनी, आणि त्या गॅरंटी पाहिजे की ही व्यक्ती उडी नाही मारणार. काही येऊ दे, पक्षावर कोणतंही संकट येऊ दे, काही येऊ दे, इकडून तिकडे उड्या न मारणाराच माणूस जिंकून आला पाहिजे. हरकत नाही. का असं केलं तुम्ही? एवढ्या वर्षाचा पक्ष तुम्ही असं फोडताय आणि मग तुम्ही ते रीत लागू होईल ना, अरे ह्यानी हे केलं त्यांनी ते केलं, म्हणजे ती पद्धत बंद झाली पाहिजे. निकाल बाकी आहे अजून, कोर्टात निकाल लागत नाही, कुठलीच गोष्ट वेळेत होत नाही. अदृश्य शक्ती काम करते म्हणतात. आम्हाला माहीत नाही, आम्ही गृहिणींना आम्ही काय चर्चा आमच्याच लेवलला करणार, पण हे नाही बरोबर चाललं. आणि तुम्ही मीडियाचं खूप याच्यात हे प्रसार माध्यमांचं पण खूप आहे. कधी कधी आम्ही बघतो ना की असं म्हणजे लिटरली वाटतं की सगळं प्लॅनिंगनी चाललं आहे. डोंट माइंड, राग मानू नका तुम्ही, पण तुम्ही माध्यमांनी का नाही प्रश्न विचारत? मी जर विचारू शकते, तुम्ही का विचारू शकत नाही? माध्यमांनी का सांगितलंय त्यांना तिसरा स्तंभ, का त्यांना स्वातंत्र्य दिले? तुम्ही बोलू शकता ना. त्याच जाहिराती रिपीट, इरिटेट होतं कधी कधी बघून. हे चुकीचं चाललंय हे पण नाही बोलू शकत. हे नाही बोलू शकत का? पत्रकारांनी जाब विचारले पाहिजेत, सांगितलं पाहिजे. म्हणजे माझा तर एक गृहिणी म्हणून इतकं चीड येते ना मला, हे असं इकडून तिकडं आय कॅन अंडरस्टँड, पण आम्ही मुंबई तकच्या माध्यमातून प्रश्न विचारतो. एवढंच बोलणार आहे, मी जाणार आहे, याच्यावर काही वाद झाला तरी चालेल. तुम्ही असा कायदा करा की जो राजकारणी एका पक्षातून येतो आणि दुसरीकडे जातो ना, त्याच्याकडून लिहून घ्या, मी असं करणार नाही, केलं तर तुम्ही माझा एन्काउंटर करा. थँक्यू. तर ताईंनी त्यांचं मनाचं जे म्हणणं आहे ते मांडलं. ताईंचं असं म्हणणं होतं की सध्या जे चाललेलं आहे फुटीचं राजकारण ते बरोबर नाही आहे. पण तुम्हाला वाटतंय महाराष्ट्राच्या मुंबईच्या इलेक्शनवर याचा परिणाम होईल? मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षांचं राजकारण सुरू आहे जे निवडणुकीसाठीचं, त्याच्यामध्ये या सगळ्याचा परिणाम होईल असं वाटतं? हो, परिणाम तर होणारच आहे. आणि कसं आहे, कुठलाही पक्ष, आता ताई जशा म्हणाल्या की बाबा हे फुटला पाहिजे, तो फुटला तरी असं होईल, तसं करायला पाहिजे, परंतु ते आपल्या भारतीय संविधानात तशी तरतूद नाही आहे, त्या कारणास्तव तसं काही नाही आहे. परंतु प्रत्येकाचं मत आहे, वैयक्तिक मत आहे की बाबा अशी फुटाफुटी झाली नाही पाहिजे, ही फुटाफुटी अयोग्य आहे. ही कोणामुळे झाली, कोणी केली, कोणाची चालबाजी होती, हे सगळं विचित्र प्रकार हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने अनुभवलेला हा पहिल्यांदा अनुभव होता. यापूर्वी कधी असं काही झालं नव्हतं. वाईट वाटतं, असं काही राजकारणात झालं की वाईट वाटतं. कारण एक पक्ष फुटतं, दुसरा होतो आहे, काका उठतोय, पुतण्यावर वार करतो. आत्ताच्या सध्याच्या इलेक्शनमध्ये बघा ना तुम्ही, काका पुतण्या नवीन वाद तयार झालेले. हे काय चाललं आहे? स्वतःच्या घराचे लोक हे सांभाळू शकत नसतील तर आमच्या नागरिकांना काय सांभाळणारे लोक? त्यापेक्षा तुम्ही घरी बसा, दुसऱ्याने येऊ द्या ना. जसं नाना पाटेकरांचं वाक्य आहे की बाबा आम्ही तितके प्रगल्भ नाही, आम्ही तितके सक्षम नाही आहोत तिथपर्यंत पोचायला, आम्ही त्यासाठी तुम्हाला उभं केलेलं आहे. तुम्ही प्रशासन आणि आमच्यातला दुवा आहात, तुम्ही बाकी काही नाही आहात. तुम्ही प्रशासन आणि आमच्यातला दुवा आहात. आमचे जे प्रश्न असतात ते तुम्ही प्रशासनाकडे ठामपणे मांडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांना तुम्ही सोडवलं पाहिजे, इतके पाहिजे. ते इथे एका रात्रीत पक्ष फुटतो का, एका रात्रीत काका पुतण्यात वाद होतो काय? बारामतीचं तर इलेक्शन हास्यास्पद आहे. सर्वात हास्यास्पद महाराष्ट्रात कुठली गोष्ट असेल तर बारामतीचं इलेक्शन आहे. खासदारकीचं इलेक्शन बघा, ननंद भाऊजाई उभी, अरे पडली तरी घरात, नाही पडली तरी घरात. आता पण काका पुतण्या उभा, पडलं तरी घरात, नाही पडलं तरी घरात. चाललं आहे काय हे? सुज्ञ बारामतीकर आहात, ठीक आहे, शरद पवारांबद्दल सर्वांना आदर आहे, परंतु तुम्ही आता बघा ना, तुम्ही काय नुसते झेंडे उचलायचे का? एक चांगला कार्यकर्ता कोणतरी पुढे या. ननंद भाऊजया, काका पुतण्या, हे काय घरात तेच आहे, ते भुजबळांच्या इथे तेच. काय चाललं आहे काय? बीडमध्येही तेच. हे सगळे राजकारणी स्वतःला काय हे समजतात की काय सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानं खालसा केली, हे बोलतात पुणे पवारांचं, बीड मुंडेंचं, नाशिक छगन भुजबळांचं. अरे तुम्ही काय संस्था निघात का? कायमस्वरूपी संस्था निघात का? कशासाठी संस्था निघात तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला? आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं इलेक्शन आहे, काय वाटतं कोणाची मुंबईमध्ये हवा आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, काँग्रेस, शिवसेना, भाजप? बघा, या मुंबईमध्ये ना
मुंबईमध्ये आवाज करायला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजेत, त्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण कसं आहे, पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरेंचं वर्चस्व राहिलेलंच आहे. आणि बाळासाहेब ठाकरे बघितलेले आहे, ते त्यांच्या भाषणात एकदा म्हणायचेत नेहमीच की पोटाला जात नसते. त्याप्रमाणे हे मुंबईत तरी शिवसेना पाहिजेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पाहिजेत. बाकी हे शिंदे वगैरे यांचं काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, मला कोणावर वैयक्तिक आरोप करायचे नाही आहेत, परंतु जे चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे आणि मुंबईत शिवसेनाच पाहिजे. आणि पूर्ण जर तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्राचा सर्वे केलात तर मला वाटत नाही कुठल्या एका पक्षाला बहुमत मिळेल. कारण आता त्या गृहिणीची व्यथा बघा, पक्ष फुटतं म्हणून ते गृहिणी, म्हणजे अशा व्यथा प्रत्येकाच्या मनात आहेत. खूप काही अनुभव आहेत, पण सरकार एका सत्य पार्टीचा येणार नाही. पुन्हा एकदा काहीतरी वेगळं चित्र महाराष्ट्रात आपल्याला नक्कीच बघायला मिळणार. इलेक्शनच्या बद्दल मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाची हवा आहे असं वाटतं? काय वाटतं, काय होईल या इलेक्शनमध्ये? उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. का असं वाटतं तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे? का माहीत, आता इलेक्शन जवळ येत आहे, त्यांची सत्ताच आहे ना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच. मुंबईमध्ये ताकद कोणाची आहे असं वाटतं? शिवसेना तर फुटली, त्यामुळे शिवसेनेच्या मतांची विभागणी होणार. मग तुम्हाला असं वाटतंय तरीसुद्धा ठाकरेंची हवा राहील? ठाकरेंचीच राहणार. का माहीत आहे, शिंदेची सत्ता येऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये. का नाही येऊ शकत? त्यांनी इतकी कामं केली आहेत, लोकांना मदत करतात. उद्धव साहेबांची सत्ता आहे. का माहिती, उद्धव साहेबांनी खूप कामं केलेली आहे. म्हणजे लालबाग भायखळा खूप कामं केलेली आहे म्हणून. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंनी बरीचशी कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांची सरकार येईल. आणखीन काही लोक शॉपिंग करतात, आपण त्यांच्याकडे जाऊन थोडंसं विचारण्याचा प्रयत्न करूया. इलेक्शन आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. काय वाटतं तुम्हाला, कुठल्या पक्षाची हवा आहे? म्हणजे दिवाळीचा माहोल आहे, तुम्ही शॉपिंग करताय, थोडंसं डिस्टर्ब करते, पण तुमचं पण काहीतरी मत असेल, आम्हाला समजून घ्यायचं आहे की काय वाटतं मुंबईकर म्हणून तुम्हाला? आमच्याकडे मुंबईकर म्हटलं तर आम्हाला एकच वाटतं की शिवसेना जिवंत पाहिजे, उद्धव ठाकरे साहेबांची, बस. शिवसेना आता म्हणजे 2 शिवसेना असणार या निवडणुकीमध्ये, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. काय वाटतं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये कोणाची हवा आहे आणि कुठल्या पक्षाचे जास्तीचे आमदार निवडून येऊ शकतात? आम्हाला तर असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांची ते येऊ शकतात. पण का असं वाटतं? म्हणजे ठाकरेंचं त्यांचं काम आहे त्याच्यामुळे. अच्छा, कुठलं काम त्यांचं जास्त आवडतं तुम्हाला? कोविडमध्ये त्यांनी सहकार्य केलं तेच. पण ते कोरोनामध्ये असं म्हणतात त्यांचे विरोधक की ते घरीच होते, घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचे, त्यांनी काही काम नाही केलं, कोरोनाच्या नावाखाली ते घरी बसून राहिले. मग तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय काम केलं? तर आता आम्हाला तर काही जास्त काय, मला पण काही जास्त हे करत नाही, फक्त आम्ही जे साहेब यायचे नेहमी ते आम्ही तेवढंच माहिती आहे आम्हाला. तर या लालबाग मार्केटमधनं मुंबई महाराष्ट्रामधल्या राजकारणाबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. ज्या लोकांशी बोललो त्यांनी तळमळीने आपली मतंसुद्धा मांडलेली आहेत, काहींनी प्रश्नसुद्धा उपस्थित केलेले आहेत, काहींनी आपलं मत मांडलेलं आहे. मुंबई महाराष्ट्रात हवा कोणाची, कशा पद्धतीनं पक्षफुटीचा परिणाम होतो का, आणि विशेष म्हणजे मुंबई कोणाची राहते हे मात्र आपल्याला निकालानंतरच कळणार आहे. त्यामुळे आपल्याला मात्र निकालाची वाट पाहावी लागणार आहे. कॅमेरामन राकेश साळसकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.